शिकेकाईने न्हाण्याची मजाच वेगळी असते. खरे एसी चालत नाहीये. मग टीव्ही लावा. हे काय लॉजिक आहे? एसी चालत नाही मग टीव्ही लावा. उद्या कोणी आलं पंखा चालत नाही खिडक्यांचे पडदे लावा म्हणशील तू. कधीतरी लॉजिकल बोल ग. किती लॉजिकल बोलतेस बावळट. काय हो सतत मला असं घालून पाडून बोलत असता. तुमची बातम्यांची वेळ झाली म्हणून फक्त म्हटलं टीव्ही लावा. अरे हो बातम्यांची वेळ झाली माझ्या. ईशा टीव्ही कुठे आहे? असं काय करता मस्जिद बंदरच्या पुढे? ते व्हीटी. आणि त्यालाही आता व्हीटी म्हणत नाहीत. बरेच वर्ष झाली CSMT म्हणतात. हो. छत्रपती शिवाजी महाराज महाराज टर्मिनस. टर्मिनस. माहितीये. टीव्ही कुठे आहे? सगळं मला काय विचारता हो? जरा रिमोट आपटून बघा. सेल गेले असते. अगं टीव्ही कुठे आहे? आपटून काय होणार आहे? टीव्हीच नाही. टीव्ही कुठे गेला? हो टीव्हीच नाहीये. हो काय चाललंय आपल्या घरात? हा गेल्या 15 दिवसात 2 वस्तू चोरीला गेल्यात आपल्या घरात. कोणाची दृष्ट लागली माझ्या संसाराला मला कळतच नाहीये. भानामती केली आहे कोणीतरी. ज्यांनी कोणी मूठ मारली ना त्याचं ना वाटळ वाटळ होऊ दे. येडे आहेस काय का तू? का पण मी काय केलं? मूठ नाही मारले कोणी. हात साफ केलाय. आपल्या घरात चोरी झाली आहे. सिरियस हो जरा. अरे घरात वस्तू चोरीला जायला लागल्यात आता. इथं होतं काय TV होणार आहे कुठे गेला घराचं मला माहित पण नाही. कळत. हा बा आला. ओके काय झालं? ओके इथे घाबरायचं नाही आपण. हा, इथे काय बस झालंय? इथे बस. हे बघ. काय झालं काय झालंय? घाबरायचं नाही पिल्लू. हा. हा? आपल्या घरात चोरी झाली आहे. फक्त रिमोट राहिलाय. ही कसली चोरी आहे तुझी? टीव्ही चोरीला गेला ते सांग ना. आपल्या घरात चोरी झाली फक्त रिमोट राहिला. ही कुठली आहे गोष्ट? सॉरी हा? सॉरी ओंकी घाबरायचं नाही. आपल्या घरात चोरी झाली आहे. टीव्ही चोरीला गेलाय. जा पटकन सगळ्यांना बिल्डिंग मध्ये सांगून ये जा. काय घरात काय ब्रह्मकमळ उगवलंय? ब्रह्मकमळ उगवलंय. सगळ्या गर्दी गोळा करतेस ती. लाज नाही वाटत करे? काय झालंय आपल्या घरात चोऱ्या होत आहेत कळतंय का तुम्हाला? गेल्या 15 दिवसातली दुसरी चोरी आहे ही. माझं घड्याळ चोरीला गेलं. तुझं माहितीये ना कमरबंद चोरीला गेलेला. बाजू बंद होता होतो. लग्नात कमरबंद म्हणूनच वापरत होतीस. हल्ली हल्ली बाजूबंद म्हणून वापरायला घेतलायस तू. हे खरं लाज वाटली पाहिजे तुला. लाज वाटली पाहिजे. आपल्या घरातल्या वस्तू जातात कशा? कुणीतरी ओळखीच आहे. ज्याला सगळं माहितीये तोच हे चोरतोय. मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जातो. 1 मिनिट पण तुम्हाला या वयात घेतील का? बिंडोक भरती व्हायला नाही. तक्रार करायला चाललोय. नका जाऊ तुम्ही तक्रार करायला आता. मी चाललोय. मला जायचंय. नका, नका. काय- 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 ए, माझं ऐका तर 2 मिनिटं. काय करणार सॉरी बोल. थोबाड फडी उलटा बोललास तर ती चुकले. काय करणार सॉरी बोल. कोण ती चुकले? चौघुले ना. 22 वर्ष शेजारी या चौघुले आडनाव आहे माझं. सॉरी बोल. काय करणार सॉरी बोल. काका सॉरी काका. ओंकारने सांगितलंय खरा स्वर्ग काकांच्या पायात असतो ते. अरे बापरे स्वर्गाला केस आलेत. काय याला ओरडताय तुम्ही? मला कळत नाही का ओरडताय. याची लायकीच आहे ती. गौऱ्या तू स्वतःच्या तोंडाने सांगतोस की मी सांगू? तुम्हीच सांगा. नंतर बराच वेळ तुम्हाला डायलॉग नाहीये. आणि काय झालं तुम्हाला सांगतो. मला सकाळी तलप लागली सिगरेटची. म्हणून या वासाडीचा मी कपाट उघडलं तर बघतो तर काय हे बघा. गौरव गौरव तू सिगरेट पितोस? अगं कशावर फोकस करायचं ते ठराव आयुष्यात. सिगरेट पितो ते जाऊ दे चुलीत. हे काय मग? माझा बाजू बंद. गौऱ्या हा तुझ्याकडे कसा आला? काका ते म्हणजे तू चोरी केलीस तुमच्या घरी? नाही काका. अरे तुला मुलाप्रमाणे वागवलं ना. ओंकाचा मित्र म्हणून घरात आलास. हे पान फेडलेस तू. नाही. तू घरात चोरी केली. मी नाही. लाज नाही वाटली तुला? ओ ओ ओ गणपुले नीट ऐकून ते घ्या. गणपुले नाही हो चौघुले. काय चाललंय? चौघुले चौगुले ह्याने चोरी केलेली नाही आहे. मग? उलट तुमच्या पोराने ह्याच्याकडे आणून दिला आणि म्हटला थोडे दिवस तुझ्याकडे ठेव.
याचा विकायचा प्लॅन आहे. ओंकार हे मी काय ऐकतोय? चिडू नका. त्याचा विकायचा अरे प्लॅन. कळलं हो, मी ऐक रिॲक्शन देतोय मी. ऐकू आलं मला. रिॲक्शन तर देऊ दे ना मला. हे काय केलंस तू? चिडू नका. तू स्वतःच्या घरात चोरी केलीस? हे बघा, चिडू नका. तुला लाज नाही वाटली? काका हा? तुझ्या सख्या आईचा कमरबंद चोरलास तू? अहो बाजूबंद आहे हे हो. महत्वाचं आहे का या क्षणाला? बाजूबंद काय कमरबंद ते महत्वाचं आहे का? त्यापेक्षा भीषण काय आहे? तुझा मुलगा तुझ्या घरात चोरी करतो हे महत्वाचं नाहीये का? मला सांग. चोरी का केलीस? मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. ओंक्या ओंक्या कुठे कमी पडले रे मी सोन्या? नाही आई. बाबूश कमी कुठे कमी पडले रे? नाही आई. असं कसं केलंस रे तू? एक वेळ तू सिगरेट पी, तू 120-300 मावा खा, तू दारू पिऊन गटारात लोळ, तू पाईपलाईन वर जाऊन गांजा मार पड, तू स्वतःच्या घरात चोरी केलीस. हे अति झालं ओंक्या. ए बावळट, इतर गोष्टींची मुभा कशाला देतेस तू? चोरी करू नको बोल आणि संपव ना. हे कर ते कर पण चोरी करू नको. हे कशाला पाहिजे तुझं? माझं टाळकं अटकलंय माझं. चिडू नका. माझ्या तुझ्या तोंडून मला ऐकायचंय काय ते कर. चिडू नका. ओंक्या बोल. ओंक्या बोल, खरं काय ते मला कबूल कर. तुझ्या तोंडून मला ऐकायचंय. असं नाही ऐकणार तू. आत्महत्याच करतो. काय करताय? दरोडेखोरांचं स्किट आहे. चौगुले ऐका, त्या स्किट मध्ये मी होतो. उगा जीवाशी खेळू नका. बिमारांनी मरण नाही. माझे का काका वागलं? काका छोटी गोष्ट माझा आहे. काका कुठे आहे? काकाला काय झालं? तिकडे लांब जा. ओंक्या का वागलंस हे? शांत हो. सांग रे काय ते. बापरे, दरोडेखोराचंच किट. का वागलंस हे? शांत काय झालं? शांत. हे का झालं तुझं? सांग मला. बाबा का झालं? आय एम सॉरी बाबा. नाही. बाबा बाबा हे चुकून झालं बाबा. चुकून झालं ओंक्या. हो बाबा. ओंक्या चुकून झालं. हो, बाई, बाबा. तुझं असं म्हणणं आहे तुझ्या आईच्या तिजोरीवरून तुझा हात चुकून पडला हो, बाबा. आणि तो बाजूबंद का कमरबंद तुझ्या हाताला लागला आणि तो तुझ्या झिपऱ्याकडे दिला. हे चुकून झालं. हो बा. याचा अर्थ घड्याळ आणि टीव्ही सुद्धा तूच नेलेस, तूच चोरलेस. टीव्ही कुठे? ओंक्या टीव्ही कुठे? टीव्ही कुठे? काका टीव्ही ओंकारने दत्तूच्या घरी ठेवायला दिलाय. मूर्ख माणसा. अरे अरे रिमोट इकडे, सेट टॉप बॉक्स इकडे, त्या दत्तूला टीव्ही दिला, तो कसा बघणार टीव्ही? बाबा बाबा बसा बसा तुम्ही. काय होतंय तुम्हाला? बसा. अगं मूळ मुद्दा काय आहे? कशावर ओरडली पाहिजेस तू? सेट टॉप बॉक्स इकडे, त्याचा काय करायचं? तुला पुरीत घालायचा का तो? त्याने तुझ्या पोराने टीव्ही विकला. नाही बाबा विकला? विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस? बाबा बाबा ओंक्या मला खरं सांग, विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस? त्या कोमलला वाचवणार आहे. कोमल? कोमल? अजून किती वेळा त्या शेट्टीच्या घशात पैसे घालणार आहेस? का सुनील शेट्टी सारखा माझ्या पोराच्या मागे लागलाय मला कळतच नाहीये. ऐक ना ईशा, झांझरिया अशीच माहेरी जा ना बदलापूरला. झांझरिया कर जा ना. जरी अरे ही खरंच चालली काय? हिचं काय करू यार मी? काकू कुठे जाताय तुम्ही? म्हणाले म्हणून मी सॉरी. अगं तुझं काय करू मी? Sorry. मला थोडी जादू येत असती ना, थोडी जादू येत असती, तुझा पोपट करून सोडला असता वर. बाबा नका बोलू नाही सर. बोलत, सॉरी.
बाबा काकू या. बाबा का वागलास मला संपूर्ण बाबा, माहिती पाहिजे तुम्ही बस. मला ह्याची माहिती पाहिजे. प्लीज बसून घ्या प्लीज. कोमलची माहिती पाहिजे. अहो काही झालेलं नाहीये बाबा. बाबा मी हे त्या ह्याच्याकडनं शेट्टीकडनं कधीच सोडवलं तिला. हा तुमचं ते किडनीचं खोटं कारण सांगून नाही का मी पैसे घेतले होते. सत्य वचन. मारेन. मला बोलतोयस मारेन तू? नाही 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 तू ह्याला अरे लाज नाही वाटत तुला? माझी किडनी आठवण करून देतोस तू बापाला. बाबा बाबा काय करणार सांगा ना मला. ती कोमल खूप खूप शालीने होती. ती खूप साधी आहे, खूप साधी आहे. तिला कोणी येतं आणि फसवून जातो. बाबा मी काय करू सांगा ना. दुनिया ना खूप खूप वाईट आहे दुनिया बाबा. त्या दिवशी तिला पोलिसांनी हुक्का बार मध्ये पकडलं. हुक्का बार म्हणजे? तुम्हाला हुक्का बार नाही माहिती? नाही. माहिती तुला ओके बाबांना हुक्का बार पण नाही माहिती? नाही मी कधी गेलो नाही. हुक्का बार नाही का, सगळे हुक्का पित असतात तिकडे. हो. म्हणजे कसं आहे माहितीये का, एक काचेचा असा पॉट असतो आणि त्याला एक मोठी नळी असते बाजूला. खालच्या पॉट मध्ये पाणी घालायचं, वरच्या पॉट मध्ये फ्लेवर हवा तसा, म्हणजे ग्रीन ऍपल, व्हॅनिला, पीच, कधी कधी मिक्स करण्यात पण गंमत असते. अरे वा. वरून सिल्वर फॉईल लावायची आणि टूथपिकने असे बारीक 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 भोकं करायची. पेनाने वगैरे करायची नाही, कारण का मग काय होतं, भोक मोठं झालं ना तर ऍश खाली पडते आणि मग घशाला लागू शकतं. त्यामुळे सुई असेल तर अजून उत्तम. हा, मग सुईने अशी बारीक 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 भोकं करायची आणि मग त्याच्यावर मॅजिक कोल ठेवायचा. मग तो मॅजिक कोल पेटवला की असा तो पेटला ना की मग तो प्रॉपर पेटला ना की असा मोठा ड्रॅग घ्यायचा आणि मग हलक्या हाताने असं टॅप करत रिंग सोडायचं. आणि मग जो सगळ्यात जास्त रिंग सोडेल ना तो हुक्का किंग असतो. आणि मग असं आपण मग ते बोलायचं वगैरे नाही तर होतं. मी जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा कुठे कुठे फिरत असतेस तू? तुला कसं माहिती हे सगळं? हे कसं माहिती तुला? एवढं ऑथेंटिक कसं माहिती तुला? येता जाता नजरेस पडतं. ही कुठली ठिकाणं आहेत जी येता जाता लागतात तुला? नको जाऊस त्या येता जाता या ठिकाणांवर. चिडू नका ना हे तुम्ही. सांग ना जरा. सॉरी मी टाळकं सटकले काका. नाही, बाबा बरं अगं, Sorry. हुक्काचं सांगतेस तू? आयुष्यात कधी तुला चिकन सुक्का नाही जमलं? हुक्काचं बरं माहितीये तुला? मजा नाही. काय मजा काय नाही? हुक्का सुका हसायलाच नाही आला. इथे हसायला बोलवलं तुम्हाला इकडे मी? घरी जाऊन लावा ना हसत कचरा. इकडे कशाला आलात? स्किट बघायला आला तिकडे तुम्ही? अगं ए बाई काय? एवढं हुक्क्याची कशाला माहिती देतेस तुझ्या पोराला? मी नाही. छातीचा कोळसा होईल आणि तुझे ते बुडबुड आहेत ना ते आयुष्याला येतील तुझ्या. कॅन्सर होईल, टीबी होईल, जाशील. हे सगळं वाईट असतं प्रकृतीसाठी, लक्षात मी घे. नाही करत, पण मी बघते फक्त. नको बघूस, तेच सांगतोय मी. खरंच ना ह्या क्षणाला मी मेलो असतो ना तर चांगलं झालं असतं. काका असं काय बोलता काका? तुम्ही मेला असता तर ओंकारला चोरी करावी लागलीच नसती. कारण तुमच्या पॉलिसीच्या पैशावर त्याने कोमल वहिनीला सोडवलं असतं. किंवा बापाला जाऊन सांग जा. ऐकलं मी, पण आयडिया नाही आवडली. अरे हे कोण शेजारी आहे? ते 22 वर्ष माझ्या बाजूला राहत आहे. तुम्ही चिडू नका ना. बाबा तुम्ही सोडून द्या. चिडू बाबा नका, चिडू बाबा नका. बाबा ऐका. बाबा तुम्ही ऐका ना माझं. मी तेच सांगतोय तुम्हाला. मला माहिती पाहिजे ती. हो अहो काही नाही. हो ती बिचारी स्वतःच्या पायावर उभं राहायला गेली होती. हो तिला एका माणसाने सांगितलं, एक बॅग दिली. तो म्हणाला की ते हुक्का बार मध्ये जाऊन एका माणसाला दे, तुला ह्याचे पैसे देतो. ती बिचारी गेली. तिला माहित नव्हतं त्या बॅग मध्ये ड्रग्ज आहेत. पोलिसांनी पकडलं तिला आणि आता मला सोडवायचंय तिला पोलिसांकडनं. बाबा पैसे हवेत मला त्यासाठी प्लीज बाबा. मूर्खा मुलगी आहे ती कोमल. एवढीशी अक्कल नाही तिला. बॅगेतनं स्मगलिंग करण्याचे दिवस उरलेत आता. ते प्रेम चोपडा रणजित त्यावेळेचं होतं. आता अशा छोट्या छोट्या पुड्या करायच्या, हिल्स मध्ये ठेवायचं किंवा आंबाड्यात खोचायचं, प्लॅस्टर मध्ये घालायचं किंवा गेला बाजार मोजात तरी टाकायचं. बॅग घेऊन फिरतात. तू आरशासमोर उभं राहून स्वतःला टपली मार. हिचं काय करू यार मी? मग डोक्याला राशीला लागले माझ्या ती. अरे काय करायचं नाही ते सांग ना. खबरदार कुठे शिकलीस हे सगळं? कुठे ऐकलंस? येता जाता नजरेस पडतं. या पुढे किचन आणि हॉल एवढंच यायचं जायचं. असं आलं की युटर्न घ्यायचा, परत युटर्न घ्यायचं, एवढंच जायचं. असं का बोलताय? दुसरीकडे असं दिवशी बोलताय? तंगडं तोडून हातात देईल तुझ्या पण मी सांगून. काय केलं? असं का करताय? मला माझं बोलायचं बरोबर. नाहीये. हे बघा तुम्ही उगाच- ए, दत्त भाऊ, दत्त भाऊ. ऐक ना काय इकडे ये.
दत्तू मोरे चाळ दत्तू इकडे. आणि ओंकार इकडे या तुम्ही चिडू नका. दत्तू इकडे दत्तू अहो चिडू नका ना दत्तू थांब ऐक- लांब राहा लांब राहा चिडू नका. मारतोय मला बघितलं थांब हे घे घडा उचलते घडा उचल चिडू. इकडे तुम्ही पुढे चिडू जा, नका. तिकडे जा. ठीक इकडे. आहे. आमचा टीव्ही 5 मिनिटात इकडे आणायचा नाही तर छातीच्या केसानं मध लावेन आणि अस्वल सोडेन मागे नाही शांत हो ना. 5 मिनिटात आमचा टीव्ही इथे असला पाहिजे 5 मिनिटात देईल तो देईल टीव्ही पाहिजे मला काका तेच सांगण्यासाठी आलो तुम्ही हा ऍक्च्युली तुमचा टीव्ही माझ्याकडून फुटला फुटला हा कसं काय? हा म्हणजे घरात कोणाचं लक्ष नव्हतं ना तेव्हा मी टीव्ही ना हॉलच्या बाल्कनीत नेऊन ठेवला होता हा. मग नंतर मला कळालं की आम्ही मागच्याच महिन्यात बाल्कनी तोडून हॉल वाढवला होता टीव्ही डायरेक्ट खाली पडला फुटला काका